विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील रीडिंग टाईम हा पाठ पाहणार आहोत. रीडिंग टाईम म्हणजे वाचनाची वेळ. रीड या शब्दाचा अर्थ आहे वाचणे. रीडिंग म्हणजे वाचत आहे. आणि टाईम TIME टाईम, टाईम म्हणजे वेळ. टाईम म्हणजे वेळ. चला तर सुरुवात करूया रीडिंग टाईम या पाठाला. सुरुवातीला आपल्याला एक सूचना दिलेली आहे. सूचना अशी आहे, ए लुक, LOOK, लुक म्हणजे पहा. लिसन, LISTEN, लिसन म्हणजे ऐका. अँड, AND म्हणजे आणि. रिपीट, REPEAT, रिपीट म्हणजे पुन्हा म्हणा. आपल्याला हे इमोजी आहेत, इमोजीही त्यात सांगतात. लुक म्हणजे पहा, लिसन म्हणजे ऐका आणि रिपीट म्हणजे परत मागं म्हणा. चला तर सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण या पाठामध्ये काय करायचंय ते समजावून घेऊया. या पाठामध्ये काही वाक्य आपल्याला दिलेली आहेत आणि काही चित्र दिलेली आहेत. त्या चित्रांच्या ऐवजी आपल्याला शब्द वापरायचे आहेत आणि तो पाठ काय करायचा आहे, रीड करायचा आहे. चला सुरुवात करूया. आता पहिल्यांदा आपण वाचून घेऊया. आय एम ड्रॉविंग अँड माय फ्रेंड्स आर लुकिंग ॲट माय पिक्चर. बघा, याचा अर्थ समजावून घेऊया. आय एम ड्रॉइंग म्हणजे काय, चित्र रेखाटणे. DRAW ड्रॉ. ING ड्रॉइंग म्हणजे चित्र रेखाटणे. ड्रॉइंग म्हणजे चित्र रेखाटणे. लक्षात घ्यायचं आहे. ड्रॉइंग म्हणजे चित्र रेखाटणे. अँड माय म्हणजे माझे. माय या शब्दाचा अर्थ आहे माझे. फ्रेंड्स म्हणजे मित्र. FRIENDS फ्रेंड्स म्हणजे काय, मित्र. ARE म्हणजे आहेत. आर म्हणजे आहेत. ॲट माय पिक्चर म्हणजे चित्र. PICTURE पिक्चर म्हणजे चित्र. बघा, वाक्याचा अर्थ काय होतोय. आय एम ड्रॉइंग, मी काय करतोय, चित्र रेखाटतोय. अँड माय फ्रेंड्स आर लुकिंग ॲट माय पिक्चर, आणि माझे मित्र काय करत आहेत, पाहत आहेत. कशाकडं, माझ्या चित्राकडं. दे सी, THEY दे म्हणजे ते. सी म्हणजे पाहणे. दे सी द. आता इथं काय केलेलं आहे, आपल्याला चित्र दिलेलं आहे. कशा चित्र आहे हे, तर तो आहे सन, सूर्य. SUN सन म्हणजे सूर्य. मग आता आपण कसं वाचणार आहे, दे सी द सन. द हा काय आहे, हा आहे चंद्र म्हणजे मून. MOON मून म्हणजे चंद्र. त्यानंतर द हे काय आहेत, तारे आहेत, चांदण्या आहेत. STAR स्टार म्हणजे तारे. बघा, अँड द हे काय आहेत, ढग आहेत. मग त्याला काय म्हणायचं, क्लाउड्स. CLOUDS क्लाउड्स म्हणजे ढग. इन द स्काय मध्ये ते काय पाहतायत,
सन, मून, स्टार अँड क्लाउड्स. द, आता इथे एक चित्र आहे बघा, काय आहे हा आहे मोर. मोराला इंग्रजीत म्हणतात पिकॉक, म्हणून पिकॉक हा शब्द वापरावा लागेल. द पिकॉक, PEACOCK, पिकॉक. पिकॉक म्हणजे मोर, पिकॉक म्हणजे मोर. द पिकॉक इज डान्सिंग. डान्सिंग म्हणजे काय? नृत्य करत आहे, नाचत आहे, नृत्य करत आहे. पिकॉक इज डान्सिंग नियर द, नियर NEAR, नियर, नियर म्हणजे जवळ. द हे काय आहे? ट्री, ट्री म्हणजे झाड. नियर द ट्री, ट्री म्हणजे झाड. द, आता ही काय आहे? स्पॅरो आहे बघा, चिमणी आहे. SPARROW, स्पॅरो. स्पॅरो म्हणजे चिमणी. द स्पॅरो इज सिटिंग, इज सिटिंग. सिट म्हणजे काय? बसणे, बसलेली आहे. सिटिंग, सिटिंग या शब्दाचा अर्थ काय होतोय? बसलेली आहे. बघा, वाक्याचा अर्थ सुद्धा आपल्या लक्षात आला पाहिजे. सिटिंग, सिटिंग म्हणजे बसलेली आहे. इन बिटवीन, बघा बिटवीन, बिटवीन म्हणजे काय? च्या मध्ये. बिटवीन, बिटवीन म्हणजे त्या दोघांच्या मध्ये, च्या मध्ये. कुठल्या दोघांच्या मध्ये? बिटवीन. द हा काय आहे? कावळा. कावळ्याला काय म्हणतात? क्रो, CROW, क्रो. क्रो म्हणजे काय? कावळा. चिमणी बसलेली आहे कुणाच्या मध्ये? बिटवीन द क्रो अँड द काय? हा काय आहे? पॅरट, PARROT, पॅरट. पॅरट म्हणजे काय? पोपट. चिमणी कुठं बसलेली आहे? दोघांच्या मध्ये, पोपट आणि कावळ्याच्या मध्ये. द, द, आता इथे चित्र बघा. द काय आहे? ही आहे काऊ, COW, काऊ. काऊ म्हणजे काय? गाय. द काऊ अँड द हे काय आहे? डिअर. डिअर म्हणजे काय? हरिण, DEER, डिअर. डिअर म्हणजे काय? हरिण. द काऊ म्हणजे गाय अँड द डिअर, डिअर म्हणजे हरिण, आर ग्रेझिंग, GRAZING, ग्रेझिंग शब्द लक्षात घ्या. ग्रेझिंग, ग्रेझिंग म्हणजे काय? चरणे, चरत आहेत. कोण? काऊ अँड डिअर. इन द मिडो, MEADOW, मिडो शब्द बघा. मिडो, मिडो, मिडो म्हणजे काय? कुरण. कुरणामध्ये ते काऊ अँड डिअर चरत आहेत. त्यानंतर द हे काय आहे? मंकी, MONKEY, मंकी. मंकी म्हणजे काय? माकड. मंकी इज सिटिंग, सिटिंगचा अर्थ आपण पाहिला, बसलेले आहे. अप, UP, अप. अप म्हणजे काय? वरच्या बाजूला, अप म्हणजे वर. देअर, THERE, देअर. देअर म्हणजे काय? तेथे. ऑन अ ब्रँच, BRANCH, ब्रँच. ब्रँच म्हणजे काय? फांदी. ब्रँच म्हणजे फांदी. ऑफ द ट्री, TREE, माकड बसलेला आहे. कुठं? फांदीवरती, वरच्या बाजूला फांदीवर बसलेला आहे. कुठल्या फांदीवर? झाडाच्या फांदीवर. TREE, ट्री शब्द आपण पाहिला. द, आता ही काय आहे बघा? ही आहे स्क्विरल, SQUIRREL, स्क्विरल. स्क्विरल म्हणजे काय?
खार. स्क्विरल म्हणजे काय? खार. द स्क्विरल इज ऑल्सो सिटिंग ऑन अ ब्रँच ऑफ द ट्री. TREE. अशा पद्धतीने आपल्याला चित्राच्या ऐवजी आपण शब्द वापरायचे आहेत आणि ते आपण वापरलेले आहेत. आता आपण हा सगळा जो उतारा आहे तो वाचूया. तुम्ही सर्वांनी माझ्या मागं रिपीट करायचा आहे. चला सुरुवात करूया. आय एम ड्रॉइंग and my friends are looking at my picture. They see the sun, the moon, the stars, and the clouds in the sky. The peacock is dancing near the tree. The sparrow is sitting in between the crow and the parrot. The cow and the deer are grazing in the meadow. The monkey is sitting up there on a branch of the tree. The squirrel is also sitting on a branch of the tree. विद्यार्थी मित्रांनो, आपण रीडिंग टाईममध्ये या पाठाचं वाचन देखील केलेलं आहे आणि काही चित्रांबद्दल नवीन शब्दही शिकलेलो आहोत. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.